मी सुरू करतो सेशनला. ठीक आहे. हो. हां. बाकी लोकांना माझा आवाज येतोय का क्लिअर? होप सो you all can hear me properly. Am I audible now? Yes, sir. Okay, thank you. So today we would be dealing with my own subject, animal genetics and breeding. तर त्याआधी एक पार्श्वभूमी अशी राहील की आय विल बी जस्ट गोइंग थ्रू सम ऑफ द क्वेश्चन्स विच ऑलरेडी हॅव बीन आस्क इन दी प्रिव्हियस एक्झाम. तर त्या दृष्टीनं मी हे सेशन काही स्लाइडचं बनवलेलं आहे, so that you can get an idea how to prepare for this subject. So not only for this subject, it can be utilized for other subjects too. म्हणजे सेम स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करू शकता की हाऊ क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड and what content I need to read through different books. So I'm not going to comment on whether written exam would be held or directly interviews would be called upon, because no one knows about it unless and until MPSC declares through the letter. ठीक आहे. त्यामुळे at this juncture one need to focus on study. So even if interviews are held, then also you need to have some basic understanding of the given subjects. ठीक आहे. जर पी जी झालं असेल, त्या डोमेनमधून क्वेश्चन्स आले, इट इज ऑलवेज गुड टू आन्सर दोज क्वेश्चन्स. बट unfortunately, if something comes out of box, like say instance the subject in which you do not hold any what I would say expertise, so in that case you need to have thorough knowledge of each and every aspect of the subject. ठीक आहे. तर या दृष्टीनं आपण ॲनिमल जेनेटिक्स आणि ब्रीडिंगकडे बघू. सो आय जस्ट गॉन थ्रू सम ऑफ दी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, आणि ज्या ठिकाणी मला असं वाटलं की आय नीड टू प्रिपेअर स्लाइड्स, सो आय हॅव प्रिपेअर्ड दी सेम. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विच बेसिकली आय गॉन थ्रू वॉज related with the evolutionary theories. As you all know, during our UG classes in the genetics subject, we already have gone through it. त्यामुळे this is not the case of no man's land. असं नाही की हे कुठून तरी आलेलं आहे, आपल्याला माहिती नाही. You just need to brush up your mind because we already have gone through it. आपण सेमिस्टर पण दिली आहेत आणि ॲन्युअल थिअरी एक्झाम्स पण दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण वारंवार याला वाचलेलं आहे. ॲट दिस जंक्चर वी नीड टू रिमेंबर क्वाईट फ्यू थिअरीज, आणि त्याच्यामध्ये जर रिटर्न एक्झाम झाली तर दिस क्वेश्चन वुड ऑफन बिन रिपीटेड. ठीक आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. फर्स्ट, इव्होल्युशनरी थिअरी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या कशा पद्धतीनं तयार झाल्या, त्यामध्ये आता इव्होल्युशनरी थिअरीज म्हणजे कुठल्या, आय एम नॉट टॉकिंग अबाउट इव्होल्युशन गिवन बाय डार्विन. आय एम टॉकिंग अबाउट ओव्हरऑल इव्होल्युशनरी थिअरीज. ठीक आहे. त्याच्यामध्ये विस्मॅनची असेल, प्रीफॉर्मेशन असेल, इतर कोणत्या ज्या थिअरीज असेल, वन बाय वन वी विल बी लुकिंग ॲट. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली जर थिअरी कोणी दिली असेल, विस्मॅन सायंटिस्टने फर्स्ट प्रपोज दिस थिअरी इन 1883, अँड इसेन्शियल एलिमेंट ऑफ जर्म सेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर्म सेल्स कोणते आहेत, तर एग्ज आहे आणि स्पर्म आहेत. देन हेरिडिटरी मटेरियल दॅट इज पास फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ठीक आहे. सो हिअर which are those materials which can get inherited? These are nothing but the material which had embedded in gonads. ठीक आहे. एग्ज असेल आणि स्पर्म्स असेल. तर तुम्हाला यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, विच थिअरी हॅज बीन गिवन बाय विच पर्टिक्युलर सायंटिस्ट अँड इन विच पर्टिक्युलर इयर, आणि त्याचं काय त्याचं पोजिस्ट त्यांनी काय केलं, लाईक पोस्टुलेट त्याचे काय आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वी हॅव व्हेरी फेमस थिअरी हिअर, म्युटेशन थिअरी. Everyone knows about it. The question is how we people often remember about it. Say for instance Hugo de Vries. Okay. So he has postulated this theory. आता हा सब्जेक्टचा अभ्यास करत असताना आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. जेनेटिक्सकडे ज्यावेळेस तुम्ही बघता, आय हॅव नॉट स्टार्टेड जेनेटिक्स ॲज अ होल. मी थोडंसं फक्त एक बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतोय क्वेश्चनच्या दृष्टिकोनामधून. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सब्जेक्टला हातामध्ये घ्याल, देन यू नीड टू थरली रीड इट. ओके. तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेनेटिक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक आहे तुमचं प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स.
ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या नंतर आहे क्वालिटेटिव्ह जेनेटिक्स, क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स, पॉप्युलेशन जेनेटिक्स, मग काही बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे. तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या करून शिकणं गरजेचं आहे. तर या पर्टिक्युलर थेअरीकडे बघत असताना एवढं लक्षात घ्यायचं, ह्युगो डेव्हरिच वॉज दी सायंटिस्ट बिहाइंड दिस पर्टिक्युलर थिअरी अँड ही पोस्टुलेटेड इट. मग म्युटेशन तुम्हाला माहित आहे, फॉरवर्ड म्युटेशन असतात, रिव्हर्स म्युटेशन असतात, आणि जे म्युटेशन इनहेरिट होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये, त्या पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचं त्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस आलेले असतात. ठीक आहे. सो इफ हेरिटेबल अँड ॲडव्हान्टेजियस हे जे म्युटेशन तशा पद्धतीने म्हणजे इनहेरिट होत असेल, नेक्स्ट जनरेशनला जात असेल अँड ॲडव्हान्टेजियस असतील, दॅट कॅन लीड टू फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. ठीक आहे, इन अ सिंगल जनरेशन. मग एखाद्या ॲडव्हान्टेजियस म्युटेशन म्हणजे काय? Like say for instance, one example is there of sweet corn. Okay, if someone could carry out research on sweet corn where durability has to be enhanced. ठीक आहे. जर समजा एकदम ग्रीन लश असा शेतामध्ये आपण गेलो आणि तिथून स्वीट कॉर्न घेऊन आलो, जर ते त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असेल तर ऑब्विसली ड्यू कोर्स ऑफ टाइम इट वुड गेट पेरिश. ठीक आहे, त्याच्यामध्ये नासाडी जास्त होईल. सो इफ समवन कुड do some research on this particular activity whereby the overall lifespan has to be increased. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्यामध्ये जर पॉझिटिव्ह म्युटेशन काही करता आले ॲट दी जेनेटिक लेवल, then it would be advantageous for humanity as a whole for the sustainable food security. अशा पद्धतीचं एक साध्या प्रकारचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. Then it can, on this particular theory, lot of assumptions are based. Okay, आज जर तुम्ही जेनेटिक मेकअप आणि त्याच्यावर असणारं जेनेटिक इंजिनिअरिंग कन्सेप्ट जर बघितली, तर लॉट ऑफ थिंग्स आर बेसिकली कॅरीड आउट ऑन दिस पर्टिक्युलर अझम्पशन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जेनेटिक कोडमध्ये ट्विक करण्यात आलं आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचा आजार जर असेल, दॅट कॅन बी क्युअर्ड थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग. CRISPR-Cas9 technology is already there. Recently, scientist has received Nobel award for this. तर अशा पद्धतीनं हा बेसिस आहे त्याचा इव्होल्युशनचा. ओके, सो you from examinations point of view, one need to understand who gave this theory, in which year, and what are the significances attached to it. ठीक आहे. त्यानंतर आहे प्री फॉर्मेशन थिअरी. ठीक आहे. तर ही प्री फॉर्मेशन थिअरी, दिस थिअरी वॉज पॉप्युलर इन 17th and 18th centuries, particularly among अर्ली बायोलॉजिस्ट. आणि ते तशा पद्धतीचं एक काय म्हणतात त्याला, एक विचार तयार झाले होते की डॉमिनंट एक्सप्लेनेशन कशा पद्धतीनं दिलं जायचं. तर एखादा ऑर्गॅनिझम प्रीफॉर्म तयार झालेला असेल, लाईक दॅट हॅज ऑलरेडी बीन फॉर्म. ठीक आहे, आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर पोस्टुलेटला तयार करण्यात आलं. मग ते त्यांनी त्याला मिनिएचर व्हर्जन म्हटलं गेलं त्याला. ठीक आहे. सो दॅट कॅन इदर बी कंटेन इन एग ऑर इन स्पर्म. नंतर मग याच्यावर खूप साऱ्या डिबेट पण झाल्या. दिस थिअरी वेअर व्हेहेमेंटली रिजेक्टेड बाय फ्यू सायंटिस्ट. आणि नंतर मग आपल्याला तर माहीत आहे इव्होल्युशनरी थिअरीचे जे लाईक करता धरता आपण ज्यांना म्हणतो, चार्ल्स डार्विन, he came about something very miraculous and different theory which we still believe in. ठीक आहे. अशा पद्धतीने या थिअरीज आहेत. हे सेशन सांगण्यामागचा अर्थ एवढंच आहे, थिअरी सांगण्यामागे या सेशनमध्ये, की तुम्हाला ह्या बेसिक पर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. अँड देर इज नो बिग ऑर हार्ड टास्क लर्निंग दिस थिअरीज. ठीक आहे. तुम्ही अशाच पद्धतीनं त्याला वाचू शकता आणि पाठांतर त्याचं करू शकता चांगल्या पद्धतीने. So this was like question was asked on this. If you could go through previous year question paper, त्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. Here I might have missed name of the scientist, but it is up to you people to go and find out and make this one proper notes for this same theory. त्याच्यासमोर year आणि सायंटिस्टचं नाव and what for it was postulated. अशा पद्धतीनं तुम्हाला बनवणं अत्यंत गरजेचं आहे फ्रॉम एक्झामिनेशन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. And at the outset, let me tell you, we are not preparing for any PhD examination whereby thorough knowledge is required. No doubt, superficial but robust knowledge should be there. म्हणजे क्वेश्चन फिरून जरी आला तरी सुद्धा आपल्याला तो आन्सर करता आला पाहिजे. अशा पद्धतीनं वी नीड टू प्रिपेअर फॉर इट.
आणि लास्ट सेशन मध्ये ऑल्सो, in the last session also I highlighted, do not rely much on the given notes on the different social media platforms. Okay, जेवढं जास्त तुम्ही पुस्तकामधून नॉलेज गेन कराल, दॅट वुड ऑलवेज बी युजफुल फॉर यू पीपल टू आन्सर दी क्वेश्चन्स. तर त्यामुळं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न आपण करत असतो, बट डाऊन द लाईन वी मे मिस few questions and which may, if exam is conducted, may leave behind. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला कदाचित त्या लाईन मधून ते बाहेर फेकू शकतं. म्हणून थोडंसं पुस्तकी नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही नोटचा वापर करा, बट अलॉंग साइड यू शुड थरली एम्बेड युअर सेल्फ इन दी बुकिश नॉलेज. त्याच्यानंतर एक क्वेश्चन मी त्यामध्ये बघितला GC आणि SCF बद्दल. This particular topic has been highlighted on numerous occasion. ठीक आहे, जनरल कंबायनिंग ॲबिलिटी, स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी. आता हे फक्त मी ओव्हरऑल सेशन तुमच्यासाठी घेतोय की कशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम केले जातात. ठीक आहे, याच्या अगोदर यू माइट आस्क मी, सर वी नीड टू स्टार्ट फ्रॉम बेसिक. ओके, व्हॉट इज जीन, व्हॉट इज जीनोटाइप, ठीक आहे, व्हॉट इज अलील, and what are those scientists who contributed for it. So no doubt that can also be covered, but I'm just giving you an overview. Okay, so kindly remember that. So general combining ability refers to parents average performance. Okay, here just by looking at this headline, remember one thing, general जर आलं, there is an additive effect. Additive म्हणजे एक जीन आणि दुसरा जीन, ठीक आहे, they have distinct characters. आणि स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचं डॉमिनन्स पण असू शकतं, एपिस्टासिस पण असू शकतं. डॉमिनन्स म्हणजे काय, दिस इज व्हेरी स्पेसिफिक कंडिशन. ज्यावेळेस लेक्चर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. तो डॉमिनन्स म्हणजे काय, एक पर्टिक्युलर जीन आहेत, आपल्याला माहिती आहे त्याचे दोन अलील असतात. से फॉर इन्स्टन्स वन जीन इज देअर, हिज अलील्स आर कॅपिटल ए अँड स्मॉल ए. ओके, दुसरा एखादा असेल त्याचे स्मॉल ए असेल, एखाद्याचा कॅपिटल जी असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस डॉमिनन्स येतो, तो डॉमिनन्स म्हणजे एकाच पर्टिक्युलर जीनचे ते अलील एका पर्टिक्युलर लोकसमध्ये ते एकमेकांवर डॉमिनंट करतात. लाईक कॅपिटल ए वुड ऑलवेज डॉमिनेट स्मॉल ए. याला म्हणायचं डॉमिनन्स इफेक्ट. म्हणजे एखादा फुलाचा कलर असेल लाल आणि दुसऱ्याचा पांढरा असेल, आणि त्याच फुलामध्ये लाल sometime might dominate the white color. Okay, so in layman term I'm just telling you the example. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या, जिथे स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी येते तिथे नॉन ॲडिटिव्ह जीन ॲक्शन्स असतात. नॉन ॲडिटिव्ह म्हणजे एका इंडिव्हिज्युअल जीनचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या स्वतःमुळं नाहीये, दॅट इज नॉन ॲडिटिव्ह. आणि जर एखाद्या जीनचं पूर्ण त्या जिनोटाईप किंवा त्या कॅरेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युशन स्वतःचं आहे, ठीक आहे, त्याला म्हणायचं ॲडिटिव्ह जीन ॲक्शन. म्हणजे एक आणि एक असे दोन होतात. ठीक आहे, तशा पद्धतीनं हे उदाहरण आहे. म्हणजे स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी ही नॉन ॲडिटिव्ह असते, त्याच्यामध्ये डॉमिनन्स असेल, इपिस्टॅसिस असेल. आणि जनरल कंबायनिंग ॲबिलिटीमध्ये त्याच्यामध्ये एक ॲडिटिव्ह इफेक्ट असतो, इंडिव्हिज्युअल जीनचा इफेक्ट असतो. त्याच्यामध्ये डॉमिनन्स दिसणार नाही तुम्हाला इपिस्टॅसिस पण दिसणार नाही. अँड दिस कॅन बी इलुस्ट्रेटेड थ्रू डिफरंट एक्झाम्पल्स दॅट वी वुड कव्हर इन नेक्स्ट लेक्चर वेन दिस वन सेशन वुड स्टार्ट विथ दी जेनेटिक सेशन लेक्चर्स. ठीक आहे, त्यावेळेस आपण ते कव्हर करू. आता फक्त क्वेश्चन कशा पद्धतीनं फ्रेम केला जातो आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्याला ग्रास्प करायचं आहे एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, तर जनरल कंबायनिंग ॲबिलिटी याच्यामध्ये पॅरेंटचं ॲव्हरेज परफॉर्मन्स अक्रॉस डिफरंट क्रॉसेस, म्हणजे 8-9 क्रॉसेस तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पॅरेंटचं जे ॲव्हरेज परफॉर्मन्स आहे, तर पॅरेंटचं ॲव्हरेज परफॉर्मन्स तुम्ही कसं माहिती करून घ्याल, दॅट कॅन बी इव्हॅल्युएटेड ऑन द बेसिस ऑफ ऑफस्प्रिंग. जी हेट्रोझायगस नावाची, म्हणजे पॅरेंट ए आणि पॅरेंट बी पासून तयार झालेलं ए बी एखादं ऑफस्प्रिंग असेल, त्याचं परफॉर्मन्स तुम्हाला बघायचं आहे. दॅट कॅन बी गॉज फ्रॉम दिस जनरल कंबायनिंग ॲबिलिटी. म्हणजे आत्ताच्या घडीला तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, GCA म्हणजे ॲडिटिव्ह जीन ॲक्शन आणि SCA म्हणजे नॉन ॲडिटिव्ह जीन ॲक्शन. ठीक आहे, GCA म्हणजे इंडिव्हिज्युअल जीन एक्झर्ट करतो स्वतःचा एक्सप्रेशन, आणि स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटीमध्ये डॉमिनन्स असतात, इपिस्टॅसिस असतात. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच बेसिसवर तो क्वेश्चन दिला होता, रिकरंट सिलेक्शन आणि रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन.
रिकरंट म्हणजे काय, एखादी गोष्ट वारंवार होत असेल सरळ मार्गाने. से हिअर वन पर्टिक्युलर स्टेटमेंट इज हायलाइटेड टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ डिझायरेबल जीन्स इन अ सिंगल पॉप्युलेशन. म्हणजे काय, वन पर्टिक्युलर डिझायरेबल जीन इज देअर. से फॉर इन्स्टन्स इन केस ऑफ दिस वन कॉटन सीड और कॉटन प्लांट. आता आपल्याला माहिती आहे बोलवर्म नावाचा तो वर्म होता, आता तो पिंक वर्म पण आलेला आहे. आणि एक बीटी कॉटन नावाची कन्सेप्ट तयार झाली होती. बॅसिलस थुरिंजेनेसिस बॅक्टेरियामधून ते पेस्टिसाइडला म्हणजे रेजिस्ट करणारं आपण ते जीन त्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करून प्लांटमध्ये टाकलं होतं, म्हणजे पेस्टला रेजिस्ट करणारं. तर याच्यामध्ये काय झालं, त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये ओव्हर द पिरियड इव्होल्युशन झालं म्हणजे आता तुम्ही कुठलीही फवारणी करा, दॅट प्लांट मधले जो पिंक वर्म आहे तो मरत नाही, आता तो स्वतःच रेजिस्ट झालाय, म्हणजे त्याच्यामध्ये ते म्युटेशन घडून आले. पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला कॉटनची प्रोडक्टिव्हिटी जास्त पाहिजे, म्हणून आपण काय करतो, आपल्याला ह्या पिंक वर्मला मारेल अशा पद्धतीचं काहीतरी एखादं जेनेटिक म्युटेशन किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग करून असं काहीतरी कोड जनरेट करावं लागेल, जेणेकरून त्या पद्धतीचं प्रोटीन तयार होईल अँड दॅट प्रोटीन वुड बी एक्सप्रेस ऑन दी प्लांट सरफेस अँड दिस पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम वुड नॉट सर्व्हाइव्ह, जो आपल्या प्लांटला त्याची प्रोडक्टिव्हिटी थांबवतो. म्हणजे रिकरंट सिलेक्शन मध्ये काय करायचं, एखादा प्लांट दिसला त्याच्यामध्ये एक्स नावाचा एक फॅक्टर आहे दॅट कॅन बी युज्ड ॲज अ व्हॉट आय वुड से टूल टू रेजिस्ट अगेन्स्ट दी पेस्टच्या अटॅक पासून त्याला वाचवू शकते. तो आपल्याला एक्स फॅक्टर जर त्या प्लांटमध्ये सापडला तर वी कॅन से नो दिस प्लांट हॅज टू बी कॉन्सिक्वेंटली ब्रीड फॉर द सेम पर्पज, म्हणजे त्याला त्याची क्रॉसिंग केली जाईल. म्हणजे एक प्लांट पासून सतत खूप साऱ्या प्रोजेनी तयार करायच्या आहेत आपल्याला, जनरेशन आफ्टर जनरेशन. म्हणजे तो पर्टिक्युलर जो फॅक्टर आहे तो त्याच्यात फिक्स करायचा आपला, तो डिझायरेबल जो कॅरेक्टर आहे त्याचा याला पेस्टला रेजिस्ट करणारा, तो आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. म्हणजेच बेसिकली यामध्ये कुठे ना कुठं आपल्याला रिपीटेड सिलेक्शन करायचं आहे त्याच पर्टिक्युलर डिझायरेबल कॅरेक्टरचं आणि इंटरब्रीडिंग करायची. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं एखादं कॅरेक्टर आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये फिक्स करायचं आहे. तर यामध्ये ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात घ्या, रिपीटेड सिलेक्शन असतं त्याच लाईनमध्ये आणि इंटरब्रीडिंग असते, याला म्हणते रिकरंट सिलेक्शन. इथं जास्त करून तुम्हाला रिकरंट सिलेक्शनमध्ये स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटीचा वापर होताना दिसतो, जो ॲडिटिव्ह आणि नॉन ॲडिटिव्ह इफेक्टमुळे भेटू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळं नॉन ॲडिटिव्ह म्हणजे तुमचे काय झाले, इपिस्टॅसिस आणि डॉमिनन्स. तर ह्या गोष्टीकडे थोडं प्रामुख्यानं लक्ष ठेवा की रिकरंट सिलेक्शनमध्ये काय होऊ शकतं, नॉन डॉमिनन्सचा फॅक्टर येऊ शकतो. एकाच कॅरेक्टरला तुम्हाला वारंवार त्या प्लांटमध्ये टाकायचं की ॲनिमलमध्ये फॉर एक्झाम्पल मिल्क प्रोडक्टिव्हिटी एनहान्स करण्यासाठी तेच पर्टिक्युलर कॅरेक्टर समोर न्यायचं आहे. लाईक सिंगल पॅरेंट और मदर कुड बी रिपीटेडली सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट जनरेशन, म्हणजे तेच पर्टिक्युलर कॅरेक्टर आपल्याला नेक्स्ट प्रोजेनीमध्ये फिक्स करायचे आहेत. यासाठी आपण रिकरंट सिलेक्शन वापरतो. नंतर आहे रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन. आता रेसिप्रोकल म्हणजे काय, देअर मस्ट बी टू वे क्रॉस, म्हणजेच या पर्टिक्युलर एंडला क्रॉस होते, त्या एंडला म्हणजे एक पर्टिक्युलर लाईन आपल्याला दिसतात. एक ए नावाची लाईन आहे, बी नावाची लाईन आहे, त्या दोघांना तुम्ही क्रॉस करत आहात. ठीक आहे, याच्या बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, टू इम्प्रूव्ह टू पॉप्युलेशन फॉर देअर ॲबिलिटी टू कंबाईन वेल वेन क्रॉस लेव्हरेजिंग हेट्रोसिस अँड हायब्रिड विगर. म्हणजे हायब्रिड विगरची डेफिनेशन अशी आहे की वेन टू कॅरेक्टर्स आर कमिंग टुगेदर दे शुड कंबाईन वेल, त्यालाच कंबाईनिंग ॲबिलिटी म्हणतो आपण. म्हणजे एक कॅरेक्टर दुसऱ्याला जाऊन मास्क करायला नको, ही शुड नॉट हॅम्पर द कॅरेक्टर ऑफ दी लेस इम्पॉर्टंट जो जीन असेल त्याचं, म्हणजे त्यांनी जाऊन त्याला डॉमिनंट करायला नको. सो बोथ कॅरेक्टर्स शुड को एक्झिस्ट. आता मी वारंवार कॅरेक्टरची संज्ञा वापरतो या ठिकाणी. इट मीन्स दॅट कॅरेक्टर म्हणजे जेनेटिक मेकअप डिझायरेबल एखादं कॅरेक्टर आपल्यासमोर कसं येईल, ते बायोलॉजिकल सिस्टममध्ये प्रोटीन एक्सप्रेस करते त्याला, मग प्रोटीनमधून काय होईल, वेगळ्या सिस्टम तयार होईल, एखादं मिल्क प्रोडक्शन एनहान्स होण्याचं कॅरेक्टर तयार होईल. म्हणजे कॅरेक्टर जेनेटिकच्या टर्ममध्ये एक पर्टिक्युलर जिनोटाईप समजा तुम्ही, किंवा जेनेटिक एखादं पॅरामीटर समजा, त्याला कॅरेक्टर म्हणतो आपण. ठीक आहे, टू इम्प्रूव्ह टू पॉप्युलेशन फॉर देअर ॲबिलिटी टू कंबाईन वेल, हा याचा प्रामुख्यानं महत्वाचा अर्थ आहे रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शनमध्ये. तर तुम्हाला ढोबळमानानं काय लक्षात ठेवायचं आहे की रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन म्हणजे काय आणि रिकरंट सिलेक्शन म्हणजे काय. रिकरंट सिलेक्शन मध्ये एकच पर्टिक्युलर लाईन असते, त्याला वारंवार सिलेक्ट केलं जातं, इंटरब्रीडिंग त्यामध्ये होते आणि नॉन ॲडिटिव्ह इफेक्टचा वापर केला जातो.
रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शन मध्ये काय, दोन पर्टिक्युलर वेगळ्या लाईन असतात, त्यांना क्रॉस केलं जातं आणि त्याच्यामध्ये हायब्रिड विगर म्हणजे हेट्रोसिसचा वापर केला जातो. म्हणजे एक पर्टिक्युलर लाईन असेल, ती लाईन चांगलं मिल्क प्रोडक्शन देते, दुसरी पर्टिक्युलरची लाईन आहे त्या लाईन मध्ये मिल्क प्रोडक्शन पण देते आणि फॅट कंटेंट पण चांगलं आहे. लाईक यू हॅव समटाइम, इट डज नॉट हॅपन, बट हायपोथेटिकल एक्झाम्पल आय एम गिव्हिंग यू. जे जास्त प्रमाणामध्ये दूध देणारी एखादी ब्रीड असते, तर इट इज ऑलवेज अज्युम दॅट की त्यांच्यामध्ये फॅट कंटेंट कमी असेल. ठीक आहे, पण आपण एक अज्युम करू, एक्झाम्पल एस एन एफ आणि फॅटचं घेऊ. म्हणजे एका पर्टिक्युलर लाईन मध्ये एस एन एफ चांगला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये फॅट कंटेंट चांगला आहे. तर दोन लाईनला ज्यावेळेस क्रॉस करतो तर येणारं प्रोजेनी जे होईल, त्या प्रोजेनीमध्ये फॅट पण चांगलं असेल आणि एस एन एफ पण चांगला असेल. असं नाही की ते लाईन त्या एस एन एफ ला डॉमिनंट करून राहील, फक्त फॅटच डिझायरेबल याच्यामध्ये आपल्याला भेटलं. म्हणजे एक ढोबळ मानाने एक साधं एक्झाम्पल तुम्हाला दिलं. याला म्हणतात कंबायनिंग ॲबिलिटी, व्हेन टू कॅरेक्टर्स आर को एक्झिस्टिंग अँड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. ठीक आहे, म्हणजे इंडिपेंडेंटली एक्सप्रेस करत आहात बट लिव्हिंग टुगेदर, त्यांचं एक्झिस्टन्स आहे इंडिव्हिज्युअल. अशा पद्धतीनं आपण रेसिप्रोकल रिकरंट सिलेक्शनचा वापर करू शकतो. देन वन मोर, दीज आर बेस्ड ऑन क्वेश्चन्स विच हॅव बीन आस्क्ड, ॲज आय एम रिपीटेडली टेलिंग यू. ओके, त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्हाला पास्ट इयर क्वेश्चन पेपर बघणं आहे. 2022चे बघणं आहेत, त्यानंतर 19चे बघा, 17चे बघा, 11चे बघा. अशा पद्धतीनं क्वेश्चन जर तुम्ही ते काढून घेतले आणि त्या दृष्टीनं जर सब्जेक्टचा अभ्यास केला, यू कॅन व्हेरी वेल स्कोर गुड मार्क्स. ठीक आहे, रिपीट होतात की नाही होतात, दॅट इज ऑल टुगेदर अ डिफरंट कन्सेप्ट, बट वी कॅन गेस समथिंग फ्रॉम दीज क्वेश्चन्स, दॅट व्हॉट कुड बी द नेक्स्ट ऑन व्हॉट पोर्शन क्वेश्चन कुड बी कमिंग फ्रॉम. ठीक आहे, कुठून येऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला एक पार्श्वभूमी त्याची कळते. देन वन मोर क्वेश्चन विच वॉज आस्क्ड, रिकॉम्बिनेशन, प्लिओट्रॉपी अँड लिंकेज. ठीक आहे, हे ह्या कन्सेप्ट कुठे आहेत, तर प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स मध्ये ह्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. दीज कन्सेप्ट कॅन बी व्हेरी वेल हायलाइटेड अँड टॉट यू पीपल. ठीक आहे, त्यामुळं दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट कन्सेप्ट. जेव्हा लेक्चर घेताना मी ते सांगेल, पण यामध्ये लक्ष म्हणजे अभ्यास करताना लक्षात काय ठेवायचं आपल्याला, रिकॉम्बिनेशन वाचाल तर कोणी सुरुवात केली, याचे एक्झाम्पल्स काय आहेत, आणि रिकॉम्बिनंट जीन आपण केव्हा त्याला म्हणतो, 50% कमी असेल त्याला काय म्हणतो, 50% पेक्षा जास्त रिकॉम्बिनेशन जातं का, तर ह्या साऱ्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, मिओसिस आणि मायटोसिस मध्ये पण याचा काही संबंध आहे का. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करताना थोडंसं लॅटरल बायलॅटरल बघणं आणि लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आता सर्व सब्जेक्टला असं करावं लागेल का, येस, टू बी फ्रँक, यू कॅन हॅव कमांड ओव्हर फ्यू सब्जेक्ट्स, आणि बाकी सब्जेक्ट जे असतील जिथं लाईक यू कुड नॉट कोप अप विथ दोज सब्जेक्ट. ठीक आहे, थोडं थोडं ॲटलिस्ट सुपरफिशियल असलं तरी चालेल, बट वेर क्वेश्चन्स आर कमिंग मोर इन नंबर्स, दॅट सब्जेक्ट हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंगली प्रिपेअर्ड. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं एक्सटेन्शन झालं, जेनेटिक्स झालं, LPM आहे, न्यूट्रिशन आहे, यू हॅव फार्मॅकोलॉजी, इवन ॲनाटॉमी प्लस सर्जरी आणि मेडिसिन. दीज सब्जेक्ट्स आर व्हेरी स्ट्रॉंग, यू गेट मॅक्सिमम क्वेश्चन्स ऑन दीज लाईन. ठीक आहे, या सब्जेक्टमधून येतात. बाकी मग जनरल जे क्वेश्चन्स असतात, दॅट यू कॅन व्हेरी वेल म्हणजे त्याचे लिंकेज लावून तुम्ही त्या क्वेश्चनला आन्सर करू शकता. ठीक आहे, तर यामध्ये आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, प्लिओट्रॉपी म्हणजे काय, लिंकेज. आता हे जेनेटिक कोरिलेशनचे एक्झाम्पल्स आहेत. जेनेटिक कोरिलेशन कसं होऊ शकतं, एखादा जीन दुसऱ्या जीन सोबत लिंक आहे. ठीक आहे, त्यावेळी जेनेटिक कोरिलेशन होऊ शकतं. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल बॉडी वेट आहे आणि गर्थ आहे, तर ऑब्विसली बॉडी वेट वाढेल तर गर्थ सुद्धा वाढेल. सो दीज आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड. ओके, आणि एखादं कॅरेक्टर आहे लाईक मिल्क प्रोडक्शन अँड डिझीज रेजिस्टन्स, होल्स्टेन HF किंवा जर्सी कॅटलचं तुम्ही घेऊ शकता. एम्पेरिकली वेदर इट इज व्हॅलिड ऑर नॉट, आय एम नॉट लाईक पुटिंग माय व्ह्यूज ऑन दिस, बट एक सांगतो की जर मिल्क प्रोडक्शन जास्त वाढलं आणि ती खूप हायली प्रोड्युसिबल एखादी जनावर किंवा कॅटल असेल, तो इट इज ऑल्सो लाईकली दॅट दॅट कॅटल मे सकम टू मस्टायटिस ऑन मेनी ओकेजन. ठीक आहे, म्हणजे असं पण असतं. आणि मिल्क प्रोडक्शन जास्त वाढत गेलं तर त्या दृष्टीने निगेटिव्ह इम्पॅक्ट हेल्थवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे असे काही जीन असतील, इफ यू go on selecting those genes positively for milk production, it could have some negative impact on the health aspect.
मग तो डिझीज रेजिस्टन्स त्याचा कमी होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली को रिलेटेड कॅरेक्टर सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहेत. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? ठीक आहे. प्लिओट्रॉपी म्हणजे लाईक वन पर्टिक्युलर जीन कंट्रोलिंग मेनी कॅरेक्टर्स. ठीक आहे. एक जीन आहे, तो आईचा कलर पण कंट्रोल करतोय, तो बॉडी कलर कंट्रोल करतोय, तो हॉर्नचा शेप कंट्रोल करतोय. आय एम गिव्हिंग अन एक्झाम्पल. तर अशा पद्धतीनं ते एक्झाम्पल आहेत. आता प्लिओट्रॉपी म्हणजे एक जीन जर 2-3 कॅरेक्टरला कंट्रोल करत असेल, ऑब्व्हियसली म्हणजे ते जेनेटिक लिंकेज आहे, कोरिलेशन आहे त्यामध्ये. लिंकेज म्हणजे 2 लोकाय आहेत, लोकाय, ठीक आहे, लोकस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथे जीन प्लेस्ड असतात पर्टिक्युलर क्रोमोझोमवर, ते लोक आहे. ते जर ऍडजस्टंटली जवळपास असतील तर ऑब्व्हियसली ते लिंक होऊन इनहेरिट होऊन नेक्स्ट जनरेशनला जातील, दोनही लोक आहे. ठीक आहे. मग ते जे पर्टिक्युलर लिंकेज आहे ते पण कोरिलेशनचा एक भाग आहे. म्हणून तो जो प्रश्न विचारला होता ते या अनुषंगानेच विचारलेला आहे. म्हणजे क्वेश्चन विचारण्यामागे महत्वाची गोष्ट अशी आहे की यू नो द बेसिक ऑफ जेनेटिक्स. म्हणजे तो प्रश्न विचारण्यामागे तुम्हाला लिंकेज माहिती आहे, तुम्हाला रिकॉम्बिनेशन माहिती आहे, प्लिओट्रॉपी पण माहिती आहे. म्हणजे ह्या कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो, क्वेश्चन पेपर घेतो, वी मोस्टली ट्राय टू हायलाइट दोज क्वेश्चन पेपर्स. ठीक आहे. त्याचे आन्सर आपण हायलाइट करतो, एकदा काळ्या पेनाने, एकदा पिवळ्या पेनाने, एकदा लाल पेनाने. सो डोंट डू दॅट. ठीक आहे. तुम्ही एखादं हायलाइट केलं, तुम्हाला आन्सर भेटलं, बट काइंडली गो बॅक अँड व्हिजिट बुक अँड रीड सम को रिलेटेड टॉपिक्स. तशा पद्धतीनं तुम्हाला त्या बाबतीत टॉपिकची अंडरस्टँडिंग चांगली होईल. ठीक आहे. सो याच्यामध्ये आय जस्ट गो थ्रू इट. रिकॉम्बिनेशन, प्लिओट्रॉपी अँड लिंकेजेस आर रिलेटेड कन्सेप्ट इन जेनेटिक्स दॅट इन्फ्लुएन्स हाऊ ट्रेट्स अँड इनहेरिटेड अँड कॅन बी को रिलेटेड. ठीक आहे. ट्रेट्स म्हणजे इनहेरिट कसे होणार आणि ते को रिलेटेड कसे असतात, ह्या गोष्टी ह्या 3 पर्टिक्युलर कन्सेप्ट डिफाईन करतात. आता यामध्ये बघा, रिकॉम्बिनेशन इज शफलिंग ऑफ जेनेटिक मटेरियल ड्युरिंग मिओसिस. ठीक आहे. म्हणजे कोणतं डिव्हिजन आहे मिओसिस आणि मायटॉसिस, ह्या गोष्टी. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे मिओसिस, जिथं 2n असतील तर nn होतील. आणि मायटॉसिस मध्ये काय होईल हे तुम्हाला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वगैरे डिस्कस करू, इव्हन माहीत सुद्धा आहे. तर आता फक्त एवढंच लक्षात घ्या की यामध्ये जेनेटिक मटेरियल शफल होतात. शफल म्हणजे वन पोर्शन माइट गेट अटॅच टू दी ऍडजस्टंट वन, ते क्रॉसिंग होत असते त्यामध्ये. ठीक आहे. देन वी हॅव लिंकेज which is how it is being described, gene physically located close to each other and tend to be getting inherited together. ठीक आहे. जे सोबत असतात आजूबाजूला एका पर्टिक्युलर लाईन मध्ये आणि ऍडजस्टंटली प्लेस असतात एकदम बाजूला, ते म्हणजे असे क्रॉस होत नाही, ते एकाच सोबत नेक्स्ट जनरेशन मध्ये लिंक होऊन इनहेरिट होऊन जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीला आपण लिंकेज म्हणतो. देन प्लिओट्रॉपी on the other hand refers to single gene affecting multiple characters. As I earlier stated, एक पर्टिक्युलर जीन आहे विच इज अफेक्टिंग मेनी कॅरेक्टर्स ऍट अ टाइम. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टींकडं ज्यावेळेस क्वेश्चनच्या दृष्टीने आपण बघतो त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. देर आर एन नंबर ऑफ कन्सेप्ट इन दी जेनेटिक्स. सो यू might ask me same question again, that whether those concepts need to be remember. Yes. जर तुम्हाला याच्या अवतीभोवती काही महत्वाच्या गोष्टी जर भेटल्या while reading book, you can note it down properly and remember it till the period you cross the finish line. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता. तर मी फक्त क्वेश्चनच्या माध्यमातून हे सेशन तयार केलं होतं, विच इज फॉर द शॉर्ट ड्युरेशन. उद्या पण एक सेशन असेल, दॅट वुड बी फॉर ॲटलिस्ट आवर, एका तासासाठी आपण ठेवलेलं आहे. सो टुडे आय वुड बी जस्ट लाईक आय हॅव हायलाइटेड फ्यू क्वेश्चन्स हिअर अँड रिलेटेड टर्म्स. ठीक आहे. तर या पद्धतीनं जर अभ्यास करत आपण गेलो तर प्रॉपर कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतील. and no doubt whichever question would be asked in the exam, you can able to answer at least by guessing or getting some hint from the स्टडी. तुम्ही त्याला आन्सर करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हे झालं जेनेटिकच्या बाबतीत जे क्वेश्चन आले मी त्याला हायलाइट केले. याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन होता ट्रायसोमी, नलिसोमी वगैरे. ठीक आहे. 2n-1, 2n-2 असे ते जे कन्सेप्ट आहेत ते आपण सेशनमध्ये घेऊच, त्यावेळेस त्या क्लिअर होतील तुम्हाला. असे हे 4-5 प्रश्न जेनेटिकच्या या पर्टिक्युलर सब्जेक्टमधून आले होते. तर आता तुम्ही ज्यावेळेस या सब्जेक्टचा अभ्यास कराल तर तोमर सरांचं ते ग्रीन कलरचं एक पुस्तक घेऊन टाका, वेअर बाय यू कॅन गो थ्रू ब्रीडिंगचा काही पार्ट,
वेगळ्या ब्रीड आहेत, त्याचा ब्रीडिंगचा पार्ट आहे. त्याच्यानंतर जी.सी. बॅनर्जी सरांचं पण पुस्तक आहे, where genetics subject as such has been properly highlighted. Few concepts are very nicely illustrated. खूप चांगल्या पद्धतीनं त्याला प्रेझेंट केलेलं आहे. तिथून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. LPM फर्स्ट यू रीड breed related concepts and directly you can jump on the genetics on breeding topic. तिथं तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याला अभ्यासू शकता. आणि त्याच पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर गायनाकोलॉजिकल चे काही पार्ट तिथे दिलेले आहेत, फिजिओलॉजीचं पण दिलेलं आहे, न्यूट्रिशनचं पण दिलेलं आहे. द क्वेश्चन which are asked in the exam, if those questions are not directly from that portion, फक्त थोडे आजूबाजूला येत आहेत, तर ते वाचणं गरजेचं आहे. पण एकदमच असं की त्याच्यावर प्रश्नच आलेले नाहीत आणि थोडंसं खूपच जास्त फापट पसारा त्याच्यात आहे, अशा गोष्टी न वाचलेल्या बऱ्या. म्हणजे खूप प्रिसाईज आणि चौकटीत राहून याचा अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं आपलं होऊ शकतं. सो आणि अजूनही आपण डू नॉट गेट सो इझिली एलिटेड ज्याला म्हणतो ना आपण, की यू आर जस्ट गेटिंग हॅपी बिकॉज एन नंबर ऑफ पोस्ट हॅव बीन क्रिएटेड, आणि आपण हो तरी सुद्धा आपण प्रॉपरली ग्राउंडेड राहून व्यवस्थित अभ्यास करून सब्जेक्टला समजून घेऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आज ह्या सब्जेक्ट बद्दलच नाही सांगत मी, फार्मॅकोलॉजी असेल, मेडिसिन असेल, पॅरासिटॉलॉजी असेल, ज्यावेळेस आपण फील्डवर जातो आणि एखादी गोष्ट आपण बघतो, दॅट टाइम वी गेट मोर दॅन हॅपी बिकॉज you can correlate it. Oh yes, I already have read this particular topic in book and now I could able to see same condition appearing before me. So line of treatment ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला ताबडतोब कळतात त्या ठिकाणी. अशा पद्धतीने एक प्रॅक्टिकल अप्रोच पण आपला त्या ठिकाणी निर्माण होत असतो. सो ह्या सब्जेक्टचा अभ्यास करत असताना these are not topic just mean to prepare for the exam. These topics can be utilized प्रॅक्टिकली ऑन दी फील्ड. त्यामुळे ह्या गोष्टीचा अभ्यास पण आपण तशा पद्धतीनं करू शकतो. तर हा एक सब्जेक्ट होता. एक नटशेलमध्ये मी आज तुमचं हे सेशन घेतलंय. उद्या एक स्टार्टिंग या सब्जेक्टला आपण करतोय चांगल्या पद्धतीने. सो यू कॅन प्रिपेअर युअर नोट्स. लाईकवाईज प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही एक नोटबुक तयार करा आणि त्या पद्धतीनं अभ्यास करू शकता. आणि सम ऑफ यू माइट बी having sufficient experience, you can appear for ACAH examination, ज्या रिसेंटली आता रिलीज झाल्या जागा. सो चालेल, आपण या सेशनला इथे थांबू. जर कोणाला काही विचारायचं असेल, हाऊ टू प्रिपेअर अँड व्हॉट कुड बी दी लाईक, जसं आपण मेडिसिनला लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो, तो लाईन ऑफ प्रिपरेशन यू मे आस्क. ठीक आहे.